जर एखाद्या संख्येचा घातांक हा p भागिले q असा परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर त्याचा काय अर्थ होतो, तर ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर त्याच्या आधी आपण बघूया की परिमेय संख्या म्हणजे काय. तर जी संख्या अंश भागिले छेद अशा स्वरूपात व्यक्त करता येते आणि यात महत्वाचं काय असतं तर अंश आणि छेद हे दोन्ही पूर्णांक असतात आणि छेद हा कधीही शून्य नसतो. परत एकदा बघा, जी संख्या अंश भागिले छेद अशा स्वरूपात व्यक्त करता येते आणि ज्यात अंश आणि छेद हे दोन्ही पूर्णांक असतात आणि छेद कधीही शून्य नसतो अशा संख्येला परिमेय संख्या म्हणतात. आता परिमेय संख्यांवर आपला एक वेगळा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया. जर एखाद्या संख्येचा घातांक हा p भागिले q असा परिमेय संख्येच्या स्वरूपात असेल तर त्याचा अर्थ काय होतो. तर समजा x ही एक संख्या आहे आणि त्याचा घातांक काय आहे 1 भागिले n. तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की x या संख्येचे nवे मूळ. परत एकदा बघा, x या संख्येचा 1 भागिले n असा घातांक आहे तर त्याचा अर्थ काय होतो x या संख्येचे nवे मूळ. ठीक आहे. शब्दात आपण असं लिहितो x या संख्येचे nवे मूळ आणि वर्गमुळाचं चिन्ह वापरून आपण कसं लिहितो तर वर्गमुळाच्या चिन्हात x म्हणजे ती मुख्य संख्या असते आणि त्याच्या बाहेर छोटा जो n दाखवलाय तो काय दर्शवतो तर ते कितवं मूळ आहे ते दर्शवतो. ठीक आहे. हे लक्षात कसं ठेवायचं तर त्याच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. तर इथे आपला घातांक काय आहे 1 भागिले n, बरोबर. तर ह्याची तुलना आपण एका झाडाशी किंवा वृक्षाशी करणार आहोत म्हणजे तुमच्या ते लगेच लक्षात राहील. तर इकडे बघा, उजवीकडे तुम्हाला एका झाडाचं चित्र दिसतंय. त्याच्या शेजारी काय आहे आपला घातांक आहे 1 भागिले n. आता या झाडाची आकृती लक्ष देऊन बघा. तर इथे मध्ये आपल्याला जमीन दिसते बघा, बरोबर. ही जमीन आहे. या जमिनीच्या खाली मूळ आहे, या जमिनीच्या वर एक खोड आहे आणि ही पानं आहेत त्या झाडाची. आता आपला जो अंश आहे 1 हा काय दर्शवतोय तर हा वरचा भाग दर्शवतोय खोडाचा आणि पानांचा. आणि आपला जो छेद आहे n तो काय दर्शवतोय तर झाडाचं मूळ दर्शवतोय. तर झाडाची आकृती लक्षात ठेवा आणि त्याची तुलना आपल्या या परिमेय संख्येच्या स्वरूपातल्या घातांकाशी करायची आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की जो खालचा भाग आहे म्हणजे छेद आहे तो काय आहे तर हे मूळ आहे म्हणजे झाडाचं मूळ आणि आपलं गणितातलं मूळ याची तुलना करायची. ठीक आहे. तर ही आकृती नीट लक्षात ठेवायची. अंश जो आहे तो झाडाचा वरचा भाग म्हणजे खोड किंवा पानं दर्शवतोय आणि खालचा जो भाग आहे म्हणजे छेद जो आहे तो मूळ दर्शवतोय आणि तेच इथे आपण केलेलं आहे. इथे जर तुम्ही वरती बघितलं तर x ही संख्या आहे आणि 1 भागिले n असा हा घातांक आहे. त्याचा अर्थ आपला काय होतोय x या संख्येचं nवं मूळ. n कुठे छेदामध्ये म्हणजेच कुठे झाडाच्या मुळात म्हणजे झाडाचं मूळ आणि त्या संख्येचं मूळ यांची तुलना करायची आणि लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता आपण काही उदाहरणं बघूया. तर इथे आपलं पहिलं उदाहरण काय आहे तर 4चा 1/2 घात म्हणजेच इथे छेदात काय आहे 2 म्हणजे 4चं दुसरं मूळ, बरोबर आहे. इथे छेदामध्ये काय आहे तर 2 आहेत म्हणजेच 4चं दुसरं मूळ किंवा याचा अर्थ काय होतो 4चं वर्गमूळ. दुसरं मूळ म्हणजेच वर्गमूळ. तर 4 या संख्येचे वर्गमूळ आणि ते आपण वर्गमुळाचं चिन्ह वापरून कसं लिहितो तर वर्गमुळाच्या चिन्हात 4. याचाच अर्थ काय झाला 4चा 1/2 घात बरोबर 4चं वर्गमूळ. आलं लक्षात. अजून काही उदाहरणं बघू. आता हे दुसरं उदाहरण बघा. इथे संख्या काय 20 आणि घातांक काय 1/5 म्हणजे 20चा 1/5 घात. छेदात काय आहे 5 म्हणजेच काय 5वं मूळ. छेदात जी संख्या असते ते मूळ असतं म्हणजे त्याचा अर्थ काय झाला 20 या संख्येचे 5वे मूळ. आणि हे वर्गमुळाचं चिन्ह वापरून कसं लिहिलंय बघा. वर्गमुळाच्या चिन्हात आहेत 20
आणि 5वं मूळ दर्शवण्यासाठी आपण हा छोटासा 5 त्याच्या बाहेर काढलेला आहे. हा 5 काय दर्शवतोय तर 5वं मूळ दर्शवतो. आलं लक्षात? तर परत एकदा बघा, इथे जो घातांक आहे 1 पंचमांश, ज्याच्या छेदात जी संख्या असते तेवढं मूळ आपण इथे घेतो, म्हणजेच इथे 5 आहेत म्हणून 5वं मूळ. ठीक आहे, आपण अजून एक उदाहरण बघू. पुढची संख्या काय आहे 81 आणि घातांक काय आहे 1 नवमांश, 1/9 म्हणजेच 81चा 1/9वा घात. छेदात काय आहेत 9, म्हणजे कितवं मूळ झालं हे 9वं मूळ. ठीक आहे, शब्दात कसं लिहितात 81 या संख्येचे 9वे मूळ. ठीक आहे, आणि वर्गमुळाचं चिन्ह वापरून कसं लिहितात तर वर्गमुळाच्या चिन्हात 81 आणि बाहेर हा छोटासा 9. हा 9 काय दर्शवते तर ते कितवं मूळ आहे ते दर्शवते. हे मूळ कुठून आलं ते इथे छेदातून आलं बघा, या घातांकाच्या छेदातून हे मूळ आपल्याला मिळालं. आलं लक्षात? इतकं हे सोपं आहे. तर हा होता पहिला प्रकार. पहिला प्रकार म्हणजे काय तर पहिल्या प्रकारात असं होतं की P/Q अशी परिमेय संख्या असेल तर पहिल्या प्रकारात जो P आहे तो कायम 1 आहे बघा. इकडे पण तुम्हाला 1 दिसतोय, इकडे पण 1 दिसतोय, इकडे पण 1 दिसतोय. हा, आणि छेदामध्ये एक संख्या आहे ज्याला आपण सामान्य नाव काय दिलंय n. तर इथे n ची किंमत किती आहे 2, इथे किती आहे 5, इथे किती आहे 9. बरोबर. तर हा परिमेय संख्या घातांक असलेला पहिला प्रकार होता, जिथे अंशात 1 होता आणि छेदामध्ये पूर्णांक होता. आलं लक्षात? जर तुम्हाला यात काही शंका असेल तर कॉमेंटमध्ये विचारा. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.